तर मित्रांनो, दुर्वा इलेक्ट्रिकल्सला इलेक्ट्रिक व्हेकलचे चार्जर इन्स्टॉल करायचं नवीन काम भेटलंय. तर ते करण्यासाठी आज परेलला साईट आली होती. तर त्यासाठी जे काय मटेरियल लागणार आहे ते घेण्यासाठी मी आता लोहार चाळला आलोय. तुम्हाला माहितीच असेल की लोहार चाळमध्ये इलेक्ट्रॉनिक्स आणि इलेक्ट्रिकचं खूप मोठं मार्केट आहे. तर जे काय मटेरियल लागणार होतं ते मी घेतलंय आणि मटेरियल बरंच असल्यामुळे मला कॅबने जावं लागलं. तर मी आता इकडे साईटवर पोहोचलोय. तर आपल्याला केबल लेईंग करायचं होतं. तर यामध्ये जी 10 स्क्वेअर mm ची आर्मर केबल आहे आणि 6 स्क्वेअर mm ची अर्थिंग वायर आहे, त्या दोघांना एकत्र कॉन्ड्युटमध्ये टाकून सॅडलिंग करायचंय. तर मी ते काम चालू केलंय. सॅडलिंग करून झालं आणि आता आपल्याला एमसीबी बॉक्स फिट करायचा आहे. तर 4 वेचा एमसीबी बॉक्स घेतलाय. त्यामध्ये आता आर्मर केबल ग्लँड लावून आपल्याला टाकायची आहे. तर त्यासाठी मी आता आर्मर कट करतोय आणि थोडी आर्मर ठेवून मी ग्लँड लावली आहे. आणि आता याचं कनेक्शन 40 अँपिअरचा जो एमसीबी आहे 4 पोलचा त्यामध्ये मी करतोय. आता आपल्याला चार्जर अनबॉक्सिंग करून घ्यायचा आहे. आता चार्जरचं अनबॉक्सिंग चालू आहे. तर आता हा चार्जर आपल्याला वॉलवरती हँग करायचा आहे. तर त्यासाठी मी आधीच स्क्रू मारून घेतलेत. तर आता याच्यावरती आपला चार्जर हँग झालाय. तर आता ही जी चार्जरची केबल आहे याला पण आपल्याला एमसीबी सोबत कनेक्ट करायचंय. तर त्यासाठी आता मी याला पण कॉन्ड्युट पाईपमध्ये टाकून सॅडलिंग करून घेतलं आणि आता याचं मी कनेक्शन करणार आहे एमसीबी मध्ये. तर 3 फेजचा चार्जर आहे त्यामुळे आपल्याला 4 कोरची केबल घेतली आपण. तर आता याला लग वगैरे मारून आपल्याला कंप्लीट करायचंय. तर आता मी अर्थिंगला पण रिंग टाईप लग लावलेत आणि ज्या काय आपल्या केबल आहेत RYB आणि न्यूट्रल यांना आपल्याला पिन टाईप लग मारून एमसीबी मध्ये फिट करायचंय. तर त्यासाठी मी आता क्रिम्पर घेतलाय आणि मी आता लग क्रीम करतोय. तर आता तुम्ही बघू शकतात आपलं तिकडचं कनेक्शन झालंय. तर आपल्याला आता मेन सप्लाय जोडायचा आहे. तर इथे खूप सारे मीटर आहे. तर जो क्लायंटचा मीटर आहे त्याच्यासोबत आपल्याला कनेक्शन करायचंय. तर आता कनेक्शन झालेलं आहे. तर कनेक्शन झाल्यावर आपण डायरेक्ट चार्जर ऑन नाही करत. तर त्याआधी आपण रिडिंग घेतो की सगळं व्होल्टेज वगैरे प्रॉपर आहे का. तर ते सर्व चेक करून झालंय. तर आता चार्जर आपला चालतोय की नाही हे चेक करायचंय आणि जे आपले क्लायंट आहेत त्यांना डेमो पण द्यायचा आहे की चार्जिंग वगैरे कशी करतात ते सर्व त्यांना सांगायचंय. तर मी आता त्यांना सर्व काही समजवलंय की चार्जर कसा ऑन करायचा आणि इमर्जन्सी आल्यावरती काय करायचं नक्की. तर त्यांना आता मी चार्जर लावून दाखवतोय आणि हे कार्ड आहे, या कार्डनेच चार्जर ऑन होणार. तर बघू शकता तुम्ही आपला चार्जर ऑन झालाय आणि चार्जिंग पण चालू झाली.